नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत इतिहासाने समृद्ध कलाकृतीने भरलेलं आणि स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेलं स्थळ म्हणजे एलोरा लेणी. एलोरा लेणी महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात स्थित आहे आणि युनेस्कोने घोषित केलेले जागतिक वारसा स्थळ आहे. इथे एकूण 34 लेणी आहेत, ज्यात बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माच्या आहेत. सर्वात प्रसिद्ध म्हणजे कैलास मंदिर, जे अखंड दगडात कोरलेलं जगातील सर्वात मोठं मंदिर मानलं जातं. या लेण्यांची निर्मिती सुमारे 7व्या शतकापासून 10व्या शतकापर्यंत झाली असून त्या काळातील शिल्पकला, वास्तुकला आणि धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक आहे. चला तर मग या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया. तर आता आपण जे बघतो हे आहे कैलास मंदिर. तर चला आता आतून बघूया कैलास मंदिर. तर या ठिकाणी असे खूप सारे कपारे केलेले आहेत. तर हळूहळू आपण एक एक गोष्ट एक्सप्लोर करूया. आणि इथं खूप छान असं नक्षीकाम केलेलं आहे आणि ही जागा पण खूप सुंदर आहे. थोडंसं आणि या ठिकाणीच ते लोकेशन आहे जे आपल्या 20 रुपीजच्या नोटवरती जी एलोरा केव्ज दिलेली आहे ती देखील आहे. कैलास मंदिरमधलीच एक स्पॉट आहे, तो पण मी तुम्हाला लवकरच दाखवतो. तर आपण आता जात आहोत कैलास मंदिरामध्येच. तर या कैलास मंदिरामध्ये वर जाण्यासाठी या पायऱ्या आहेत. तर पायऱ्या जात आहे आणि इकडे पुढे भरपूर पर्यटक आलेले दिसत आहेत. सरकार लवकर बाजूला. ठीक आहे. आई हळूहळू चढ व्यवस्थित. अरे यार. तर आपण आता आलो आहोत कैलास मंदिरात आणि इथे बघू शकता तुम्ही. इथे एकदम आता पर्यटक असल्यामुळे थोडासा आवाज येतोय, नाहीतर कोणी नसल्यावरती इथे किती भारी शांतता आणि एकदम थंड वातावरण आहे. एवढ्या उन्हातानातनं बाहेर आल्यानंतर असं वाटतं इथे AC लावलं आहे. आणि हे समोर या ठिकाणी ही पिंड आहे कैलास मंदिरातली, बघू शकता तुम्ही. ही पिंड काळ्या दगडात कोरलेली असून ही 8व्या शतकात स्थापित केलेली आहे. आणि हे पूर्ण मंदिर हे काळ्या दगडात कोरलेलं आहे, अखंड काळ्या दगडात कोरलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, हा अखंड काळ्या दगडाचा डोंगर आहे आणि त्यात हे मंदिर कोरलेलं आहे. तर हाच तो स्पॉट आहे जो आपल्या 20 रुपयाच्या नोटेवरती जी एलोरा केव्ज दिलेली आहे. तर हाच तो आता गेला तो. एकदा व्हिडिओ रिवाइंड करून बघा तुम्ही. एलोरा तो समोर जो स्तंभ दिसतोय, तो स्तंभ आणि ते पाठीमागील जे चित्र आहे ते 20 रुपयाच्या नोटेवरचं आहे. आणि आता हे बघू शकता तुम्ही आणखी. इकडे पण आहे गुफा. क्रमांक 16 बंद आहे. आई ही एक समोर आली जवळच आहे. क्रमांक 15 जवळ 15 गुफा आहेत. हां, मग आपण 16वी पाहिली. 16वी महत्वाची आहे. कैलास लेणी म्हणजे शंकराची पिंड आहे म्हणजे. तर आता आपण जिथे जातो आहे ते हे आय थिंक आता ते मागे लोक आले होते ते म्हणत होते की हे हॉस्टेल होतं त्या काळातलं,
तर तो जो गाईड होता तो बोलत होता की हॉस्टेल आहे. तर आता आतमध्ये जाऊन बघूया आपण. म्हणजे त्या काळातले लोक या ठिकाणी असे 3 मजली दगडात कोरलेलं हॉस्टेल आहे. तर बघूया आता जाऊन आत. म्हणजे खरंच आता आपण असं डोक्यात विचार पण नाही करू शकत की दगडामध्ये एवढी मोठी इमारत आपण करू शकतो. त्या लोकांच्या हातात किती कला होती हे यावरूनच दिसून येतं आहे. यांनी 3-3 मजले दगडामध्ये कोरलेले आहे. मेन म्हणजे आताच्या लोकांना हा डोंगर पूर्ण दगडाचा आहे का नाही हे शोधायला त्यांना 4-5 वर्ष लागतील. तर त्या लोकांनी हा पूर्ण दगडाचा डोंगर शोधून हे समोर बघू शकता. ह्या एवढ्या लेण्या पूर्ण दगडामध्ये कोरलेल्या आहेत. तर आता भाई इथं आहे का ते? हे काय इथं जाऊन आले. असिस्टंट ॲडमिन ऑफिसर. ॲडमिन ऑफिस. थोडा कोरलेला आहे. तर हा वॉटरफॉलचा स्पॉट आहे. हे समोर जे दिसतं आहे राऊंड शेपमध्ये, तर पावसाळ्यात तिथून हा वॉटरफॉल पडतो आणि एकदम असा सुंदर दिसतो. तर पावसाळ्यात इथे खूप पाणी असतं. इथं चालायला देखील जागा नसते पण तरी पर्यटक येतात. तर आता आपण आलो विश्वकर्मा मंदिरात. तर हे वेरूळमधीलच कृष्णेश्वरजवळ हे एक नवीन विश्वकर्मा मंदिर तयार झालेलं आहे. अत्यंत म्हणजे भरपूर मोठा एरिया आहे विश्वकर्मा मंदिराचा, बघू शकता तुम्ही. आणि त्याच जवळ हे एक मोठी शिवलिंग तयार केलेली आहे आणि हे मंदिरासारखंच आहे. आणि यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांचं त्यांनी एक काय म्हणता येईल त्याला 12 ज्योतिर्लिंग दिसतात. आणि आता आपण निघालो परतीच्या प्रवासाला. तर हा आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग. बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. असा चांगला आहे खूप, पण काही ठिकाणी खूप बम्स आहेत.